नमस्कार पब्लिक. तर आता मी चालली आहे माझ्या माहेरी. मग कसं वाटते बायको माहेरी चालली आहे तर? अरे वा. आज मी पहिल्यांदा यांना सोडून कुठेतरी जात आहे एकटी. बघू ट्रेनचा प्रवास कसा होतोय आमचा. कसं वाटतंय मग तुम्हाला? मला मस्त वाटतं. काय नाही, 2 दिवसात परत येतील लगेच. बघू आता कसं वाटतंय ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आम्ही पोहोचलोय पनवेल स्टेशनला. दरवेळेला आम्ही गाडीने जातो, या टायमाला मी ट्रेनने आली आहे. बघू जरा ट्रेनचा प्रवास. रोह्याला चाललोय आपण. हा आहे आमचा लाडका भाऊ प्रणव. तर आता आम्ही चाललो आहे रोह्याला. पण बायचान्स म्हणतात ना, नशीब माझं ट्रेन वेळेवर नाही आली. आज ट्रेन लेट आहे, सो मला भेटली ट्रेन. तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये किती गर्दी आहे. उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे थोडीफार ही. काय झाले ट्रेनमध्ये आधी पण बोलावलं. पण हे कसं वाटतंय तुला ट्रेनमध्ये उभं राहून? सवय आहे, डेलीची प्रॅक्टिस. अंबावाडी तुझी सवय आहे रे, मला सवय नाही ना. हालत बेकार झाले. अजून तर एवढा वेळ आहे, पहिल्यांदा एवढं उभे राहून आलोय बाबा. मजा आली ना? गरम गरम होत आहे, मरणाचं गरम होत आहे. मला तर प्रॅक्टिस आहे. तू काय करणार? बघा फायनली रोह्याला पोहोचलोय आम्ही. कसं वाटलं मग ट्रेनमध्ये? बापरे, एवढी गर्दी असते ट्रेनमध्ये. पहिल्यांदा बघितलं. उभं राहायला पण नाही जागा नीट. एवढी झोप येत होती त्याच्यामध्ये. नुसते सगळे येत होते, काही ना काहीतरी घेऊन सगळे येत होते. 5 मिनिट पण नीट उभं राहायला पण भेटलं नाही ट्रेनमध्ये. कोणी ट्रेनने प्रवास करू नका बाबा जास्त. अजिबात म्हणजे अजिबात. एवढ्या आणि उन्हाळ्यामध्ये तर अजिबात नाही करायचा. एवढं गरम होतं सगळं. एसी वाले लोक यांना जमेल काय? तसं नाही, तरी पण खूप विचित्र आहे बाबा. जनरल याच्यामध्ये खूप म्हणजे खूप विचित्र. रोह्या स्टेशनच्या बाहेरचं आहे. आम्हाला इथून ऑटोने जायचं आहे. बघू ऑटोचा प्रवास. उतरतोय कुठे ऑटोतून? किती रुपये शेअरिंग रिक्षा? किती आहे? 10 रुपये ना? 20 रुपये पर पर्सन शेअरिंग ऑटो आहे. तिथून हा रोह्याचा मार्केटमध्ये येतो. हा रोह्याचा मार्केट पहिला चाललोय दादाच्या घरी, म्हणजे याच्या घरी चाललोय. याचे पप्पा माझे भाऊ आहेत. सो याच्या घरी आता चाललोय आम्ही. थोडं फ्रेश होतो. हे बस डेपो ना, रोहा बस डेपो आहे हा. बस लागले, पाठवू का तुला बसमध्ये? नको, ही आहे लाल परी, गावाची लाल परी. आपलीच गाडी लागली. हा, जातेस? फायनली आपण निघालो आहोत. ही आहे हनुमान टेकडी. खालती रोहा. किती वेळ लागेल हनुमान टेकडीपासून वरती जायला?
अर्धा तास तरी लागतो वरती हनुमान टेकडीपासून वर यायला. वर यायला का वर यायला कुठं जायचं तुला? मला जायचंय आपल्या गावी. तर आता खूप एक्साइटमेंट आहे माझी की मी गावी पोचणार आहे. गावी तर मी पोचणार आहे. त्यात माझी एक्साइटमेंट अशी आहे की मी माझ्या मम्मीला सरप्राईज देणार आहे. तिला माहिती नाही आहे की मी आली आहे, म्हणजे मी येणार आहे. आता बघूया तिचे रिॲक्शन्स. तिला काल फोन केला होता तिने, तर मी तिला सांगितलं हां ठीक आहे वगैरे, मजा कर वगैरे अशी बोलली मी सहज. तर ती बोलली हां आला असतात तिघीपैकी कोणी एकी तरी पण मला बरं वाटलं असतं, असं तिचं होतं. पण आता तिला माहिती नाही आहे मी येणार आहे म्हणून. तिची रिॲक्शन बघूया आपण. थोडा वेळ लागेल. पावसाळ्यामध्ये तर अजून सुंदर वाटतं इथे. खूप म्हणजे खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये तर. आणि हे सगळे नागमोडी रस्ते आहेत. फायनली आम्ही पोचलो आमच्या गावाला. हे बघा आमचं गाव स्टार्ट होतं इथून. सो हे आमच्या मामाचं घर म्हणजे मामाचंच घर आहे दोन्ही पण, तिथे पण आणि इथे पण. आणि हे आम्ही लहानपणापासून आम्ही इथेच वाढलो खेळलो सगळं. आता मी माझ्या आईला सरप्राईज दिली. एकदम अचानक नाहीत बोललीस आणि पुल्लू गावचं घर. बघ हे आहे बेडरूम. हा माझा भाऊ. हे आहे देव आमचं. हे किचन आहे. आणि हे आहे, ही गॅस आहे आणि इथं चूल वगैरेसाठी. तर असं आहे आमचं घर. सध्या अजून काय काम केलं नाही आहे. करणार, कलर वगैरे काढणार आहे. कारण की वादळ वारा आला होता ना आमच्या इथे. सो पत्रे वगैरे सगळे उडाले होते अर्धे. तर आता म्हटलं हे करून व्यवस्थित. गावात काय नाही तर पापडचं काढलंय बघा. ही बघा आमची गोड गोड आई. मग कसं वाटलं तुला मी आल्यावर? खूप 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 छान वाटलं. फुल एक्साइटमेंट होती मी आल्यापासून. केव्हा येते केव्हा येते. कोणच नाही ना, सगळी विचारते का मधुबाला नाही, पिया नाही. पिया म्हणते मी आलो असतो तो मला न्यायची आई. तर बोललो तुला कशी मी ट्रेनने आलो असतो. अगं बोललो नको. आमची आई काय खाते बघा, विचारा पहिलं. पान खाते. आल्या मला काम सांगते पापड लाट. तर आता मी पापड लाट. काय येणार की फोन पे में खायलाच नाही तो. सरप्राईज बोलतात त्याला, सरप्राईज. अभी खाना नहीं खाने का, तुम भूखा रहने का. मी खाऊन आले खाली वहिनीकडे. हाँ? खाली मामाकडेच होते मी. केव्हा आली आहे मी? आता इकडे पापड लाटून झाले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.